स्वात्मसुखावबोधे जनस्ते जागविकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय। येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच धडी सरले माया जळ। जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाढे जया आत्मनिवेदन तरांडे आकळिले। जया आत्मबोधाची या उतारा बोधाचा जोडला तारा मग निवृत्तीची या तटा झेपावले जे ते उपरतीच्या वावी सेलत सोहम भावाचे थावे पेलत मग निघाले अनकळित निवृत्ती तटी। येणे उपाये मज भजले तेहे माझी माया तरले परी ऐसे भक्त विपाईले बहु असं नाही। भक्ताबाबत जो भगवंतांनी अभिप्राय व्यक्त केला आणि भक्ती म्हणजे काय हे भगवंतांनी ज्ञानोबांनी या ओव्यांच्या आधाराने सांगितलं। त्या ओव्यांच्या प्रकाशामध्ये आपण श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम या भक्तीच्या विविध प्रकारच्या अशा गुणांच्या बाजू अथवा साधन तपासून पाहतो आहोत। त्याच्यातलं पहिलं श्रवण चाललेलं आहे। श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम। जर भक्ती म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली एवं गुणविशिष्ट आता ज्या आपण ओव्या पाहिल्या त्या ही जर भक्ती असेल तर श्रवण त्या पद्धतीने कसं करायचं। कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम या सर्व गोष्टी या भक्तीच्या गुणांमध्ये कशा बसतील हे आपण पाहतो आहोत। आपण काय पाहतो आहोत ते मधून अधून तुम्हाला सांगणं आवश्यक आहे। जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हिरवे चारी गुरु गवतामध्ये चांगल्या उगवलेल्या गवतामध्ये गुरं जशी स्वैर फिरत राहतात तसं आपल्याला स्वैर फिरायचं नाहीये पण फिरणंच एवढं मोठं आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलेलंच इतकं व्यापक आहे। जर सगळं पाहायचं म्हटलं तर खूप फिरल्यासारखं होईल। नेमकं सांगायचं म्हटलं तर एका प्रवचनात संपवता येईल। त्यामुळे आपल्याला नीट समोर पाहिजे की आपण काय पाहतो आहोत कशा करता पाहतो आहोत। त्याकरता मी तुम्हाला याची आठवण करून दिली। आपण आधी पाहिलं की श्रवण कोणाकडून करायचं। जो निरूपण करणार आहे त्याच्या ठिकाणी गुण काय पाहिजेत कोणत्या गुणांनी तो युक्त पाहिजे। तो जो विषय सांगत असेल तो विषय काय असेल कशाचं श्रवण करायचं हे आपण पाहिलं। त्याच्यानंतर निरूपण करत असताना जो वक्ता आहे त्याची भूमिका काय असायला पाहिजे कोणत्या भावनेने तो निरूपण करेल काय निरूपण करेल या संबंधीच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आपण पाहिल्या। आता आपण असं पाहतो आहोत की जो श्रोता आहे तो श्रोता कोणते गुण राखून निरूपण ऐकेल याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलेलं आहे ते आपण पाहतो आहोत।
श्रोत्याचं चित्त अत्यंत हळुवार पाहिजे. निरूपण ऐकत असताना, श्रवण करत असताना श्रोत्याचं चित्त हे तरल पाहिजे, हळुवार पाहिजे. चित्तावर अनेक प्रकारचे आघात झालेले असतात. ते आघात आपण सातत्याने सांभाळत असतो आणि आपल्या ठिकाणी चिंतनाने वाढवत असतो. कशा प्रकारचे आघात होतील काही सांगता येत नाही. आपण ऑफिसमध्ये काम करत असू तर आपल्या सज्जनपणाचा गैरफायदा घेतलेला असेल, चित्तावर आघात झालेला असेल. आपण विद्यार्थी असू तर जेवढा सिलेबस पूर्ण व्हायला हवा आहे तेवढा अजून झालेला नाही याचा चित्तावर ताण असेल, तणाव असेल. निरूपणाला आपण जेव्हा येऊ ऐकायला तेव्हा आपण निरूपणाला येऊ तेव्हा घरी आपली काय पद्धतीने बोलवण झालेली आहे आणि आपण इथं आलेले आहोत त्याचाही एक प्रकारचा ताण असेल. आपल्या घरची मंडळी काय पद्धतीने पाहतायत आपल्या या सगळ्या गोष्टींकडे. पूर्वी राजपूत स्त्रिया सत्कृत्य केल्यानंतर ओवाळत असत. म्हणजे आपली मुलं, आपला पती अथवा पत्नी यांच्याकडून आपण काहीतरी स्वीकारलेलं असतं. आपले नातलग यांच्याकडून आपण काहीतरी स्वीकारलेलं असतं. ते आपल्या चित्तावर आपण वागवत असतो. आपला हळुवारपणा नाहीसा झालेला असतो. आपण जिथं येणार त्या ठिकाणी खूप दैवी अशी गोष्ट आहे हे समजण्यासाठी देखील चित्त हळुवार पाहिजे. जर नसेल, वेगळ्या वेगळ्या आकांक्षा, आशा, कामना यांचा जर स्पर्श झाला असेल, एक खूप उत्तम साधक त्यांना बदली हवी होती. ती बदली जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते नीट श्रवण करू शकत नव्हते. कारण त्यांच्या मनामध्ये रात्रंदिवस जर ध्यास कशाचा असेल तर अशा प्रकारची माझी ट्रान्सफर झाल्याखेरीज माझं जीवनच नीट लागणार नाही, सुरळीत होणार नाही. आता जरी श्रवणाला आला तरी देखील त्याचा भार आहे, या विचारांचा भार आहे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टींनी चित्तावर ताण तणाव निर्माण होऊ शकतात. या ताणांच्या विरहित असं जर चित्त असेल तरच जे काही सांगितलं जातं तेच आपण ऐकतो. एक प्रतिपाद्य विषय असेल, तो प्रतिपाद्य विषय आपण जशाचा तसा जर ऐकणं अपेक्षित असेल तर चित्त ताणापेक्षा मुक्त, ताणापासून मुक्त असं झालेलं असलं पाहिजे. सद्गुरु जे सांगतात तेच आपण ऐकायला हवं. तेच जर ऐकायचं असेल आणि त्याच भावाने जर ऐकायचं असेल तर ऐकणाराचं चित्त अत्यंत मोकळं पाहिजे, निर्मळ पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसे शारदी जिये चंद्र गळे, माझी अमृत कण कोवळे, ते वेचिती मने मवाळे, चकोर तलगे. मवाळ अशा मनाने चकोर पक्षी चांदण्याचं सेवन करतो. हे फक्त चकोर पक्षीच करू शकतो. ही काव्यात्मक कल्पना आपल्याला जरी माहित असली तरी देखील, आणि चंद्राचं चांदणं आपण पाहिलेलं असताना देखील त्याच्यातून कोणतं अमृत स्त्रवताना आपल्याला दिसत नाही. किती मवाळ अंतःकरण पाहिजे, चकोरासारखं मवाळ असं चित्त पाहिजे, तरच शरद ऋतूमध्ये पडणारं चांदण म्हणजे हवेमध्ये एक विशिष्ट प्रकारचा सुखद असा गारवा असतो. त्या दरम्यान आधीच हवा अत्यंत सुंदर थंड अशी
सोसेल इतपत थंड, आणि त्यातून चंद्राचं शीतल चांदण, शारदेची ये चंद्रकळे, माझी अमृत कण कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे, तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आणून या. त्या प्रकारे ही कथा ऐकावी. श्रोत्याने चित्ताला अति हळुवारपणा आणून ही ऐकावी. श्रवणाला आपण येत असताना चित्तावरचा भार जरूर झटकून देण्याचा अभ्यास करावा, प्रयत्न करावा. विविध प्रकारचे ताण असतील तर आपण विवेक करावा. आपण असा विवेक करावा की या संसारातल्या गोष्टी आहेत सर्व, आणि मी जे ऐकायला चाललेलो आहे तर त्यांनी देह मन बुद्धीच्या पलीकडचं जे कल्याण आहे त्या कल्याणाची मला प्राप्ती होणार आहे. ऑफिस मधल्या गोष्टी असतील, कौटुंबिक गोष्टी असतील, तर त्या गोष्टींना मुळातच मर्यादा आहे देह मन बुद्धी पर्यंत, आणि देह बुद्धी जाण्यासाठी म्हणून मी ऐकतो आहे, ऐकायला चाललेलो आहे. मला हे ऐकायला मिळतं आहे ती मोठी कृपा आहे परमात्म्याची माझ्यावर झालेली. जेव्हा मी श्रवणाला येत नव्हतो तेव्हाची जर माझी परिस्थिती मी आठवली तर आता कृपा कशी आहे हे माझ्या लक्षात येईल. ही निश्चितपणे कृपा आहे, आणि माझं जे जीवन आहे ते जीवन खरं म्हणजे हेच आहे. जे दुसरं जीवन आहे ज्याकरता ताण निर्माण झालेला आहे ते जीवन मला पर्यायाने जगायला लागतं आहे. तरी देखील हे माझं मुख्य जीवन आहे. इथं माझ्या आयुष्याला उत्तम रीतीने वळण लागणार आहे. अशा प्रकारचा कोणता तरी ऐश्वर्य दैवी आपल्या उन्नतीचा असा जर भाव धरून आपण आलो, जिने चढलो माया अपार्टमेंटचे, तरच अति हळुवारपण चित्ताला येईल. मोक्ष श्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. मी कोणाकडून ऐकणार आहे? जीवपणाचे नित्रासे यावया आपुलिये दशे, शिवही मुहूर्त पुसे जया जोशी याते. अशा सद्गुरूंकडून मी ऐकणार आहे. माझ्या जीवाचं याच्यामध्ये कल्याण आहे. अशा प्रकारचा जर भाव धरण्याचा आपण अभ्यास केला तर अति हळुवारपण चित्ताला येईल. जैसे शारदेची ये चंद्रकळे, माझी अमृत कण कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे, तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आणून या. हे शब्दे वीण संवादीचे, इंद्रिया नेणता भोगीचे, बोला आदी झोंबीचे प्रमेयासी. असं जर हळुवारपण चित्ताला आणलं तर शब्द जे सांगतील त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक सांगितलं जाईल. शब्दांनी जे ऐकलं जातं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक ऐकलं जाईल. शब्द जर केवळ धीर देणारे असतील तर धीर येईल. नुसता धीर देणारे शब्द कानावर येऊन जर मन कडक असेल, कठोर असेल, तर आपल्याला धीर येईल असं सांगता येत नाही. पण शब्द ज्या कारणाने उच्चारलेले असतील ते लगेच आपल्या अंतःकरणाला फावेल, लगेच आपण प्राप्त करून घेऊ. हे शब्दे वीण संवादीचे. शब्द तर माध्यम आहेत, शब्द तर उपयोगी आहेत. शब्द हे बहुसार उपकारांची राशी, म्हणून चालविला मागे येतील त्यासी. पण शब्दाला मर्यादा देखील आहेत. शब्दाला ज्या मर्यादा आहेत त्याच्याही पलीकडं अमर्याद अशा प्रांतामध्ये जाऊन हे श्रवण होईल. हे शब्दे वीण संवादीचे, इंद्रिया नेणता भोगीचे. आणि इंद्रियांना भोग घेण्याबद्दल जी माहिती आहे त्या माहिती विना इथं आनंदाचा सुखाचा भोग
मिळत असल्याचं प्रत्ययाला येईल. इंद्रियांनी मात्र प्रत्यक्ष सेवन केलेलं नसेल, त्यामुळे इंद्रिय जाणत नसतील या भोगाबद्दल, पण तरी देखील भोग मिळालेला असेल. भोग मिळाल्यानंतर सुख होतं अशी आपली भावना असल्यामुळं केवळ ज्ञानेश्वर महाराजांनी हे लिहिलेलं आहे. लक्षात घ्या, ज्ञानेश्वर महाराजांचे ते दाखले आहेत, त्या दाखल्यांना आपल्या अनुभवाच्या मर्यादा आहेत. आपल्या अनुभवांमध्येच ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतील. म्हणून इंद्रिया नेणता भोगीचे, नाहीतर सुखाचा भोग हा इंद्रियांच्या आवाक्यामध्ये नाहीच आहे. पण आम्हाला जो अल्प स्वल्प सुखाचा भोग मिळतो तर तो इंद्रियांमुळे मिळतो अशी आमची समजूत असल्यामुळं आणि या श्रवणामुळं जे शब्दाच्या शिवाय घडतं, शब्दाच्या आधाराने पण शब्दाच्या पलीकडचं असं कितीतरी आम्ही ऐकतो, त्यांनी आम्हाला जे समाधान होतं ते समाधान इंद्रियांना न कळत होतं. जणू इंद्रियच केवळ सुख देतात. म्हणून हा काही सिद्धांत नाही. आम्हाला जो अनुभव आहे इंद्रियांमुळेच सुख मिळतं, त्याला धरून ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला समजावं म्हणून सांगितलेलं आहे. हे शब्दे विण संवादीचे इंद्रिया नेणता भोगीचे, इंद्रियांना न कळत देखील भोग झाला आणि सुख झाला. बोला आदी झोंबीचे प्रमेयासी, आणि मग बोलणं देखील होण्याच्या आधी जे प्रमेय आहे, अहम ब्रह्म सर्वम खल्विदम ब्रह्म, अशा भावनेमध्ये श्रोता झोंबून राहील, एकरूप होऊन जाईल, प्राप्त होईल. कसा प्राप्त होईल? जैसे भ्रमर परागू नेती परी कमळ दळे नेणती, तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये. भ्रमर कसा हळुवारपणे त्या फुलावर बसतो आणि त्या फुलातला पराग तो काढून घेऊन जातो. ही कृती इतकी हळुवारपणे होते की त्या फुलांना देखील समजत नाही की असं काहीतरी घडलेलं आहे. जैसे भ्रमर परागू नेती परी कमळ दळे नेणती, उलट उभय पक्षी अत्यंत संतोषाचा असा हा व्यवहार होतो. ते पराग जर नेले नाहीत तर त्या कमळाचं जीवन देखील अर्धवट राहील, कारण त्या परागांमुळेच पुढे कुठेतरी कमळ येणार असतात, त्याचं बीज पसरणार असतं. त्यामुळं हे पराग घेऊन जावेत अशी कमळाची देखील इच्छा आहे, पण कमळाला देखील समजणार नाही, कारण कमळाला देखील याच्यामध्ये सुख आहे. जर भ्रमर त्या उद्देशाने कमळावर येऊन बसेल तर कमळाला देखील त्याच्यात सुख आहे. त्यामुळं कमळ दळांना समजणार नाही. श्रोता येऊन बसेल आणि वक्ता अत्यंत आनंदित होऊन बोलायला लागेल आणि श्रोता ज्ञान घेऊन जाईल, हे वक्त्याला समजलं देखील नाही की आपण बोलायला कधी सुरुवात केली आणि हा येऊन ज्ञान घेऊन कधी गेला. कारण व्यवहार प्रेमाचा आहे. जैसे भ्रमर परागू नेती परी कमळ दळे नेणती, तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये. यायचं आहे तर ते संपूर्ण घेऊन जाण्यासाठी यायचं आहे, लुटण्यासाठी यायचं आहे. उगीच यायचं नाही, काहीतरी कानावर पडेल म्हणून यायचं नाही, आपल्या जीवनाची दिशा बनवण्यासाठी म्हणून यायचं आहे, आपल्याला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी म्हणून यायचं आहे. येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले, सर्व भावानी यायचं आहे. असा जर आला तया ऐलीच थडी सरले माया जळ, जया सद्गुरु तारू पुढे, सद्गुरूंकडून श्रवण करायचं आहे. का आपुला ठावो न सांडिता, आलिंगीचे चंद्रू प्रगटता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. अजून एक उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं. आपण स्वतः जाग्यावरून यत्किंचितही न हलता, आपुला ठावो न सांडिता, आलिंगीचे, हे आलिंगन तर आहे
पण आपल्याच ठिकाणी आपल्याच जाग्यावर बसून आलिंगन आहे. कोणाशी आलिंगन आहे? आलिंगीचे चंद्रू प्रगटता. चंद्राला जसं आलिंगन दिलं जातं, कोणाकडून दिलं जातं? हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. चंद्र विकासिनी जी कमळ आहेत ती कमळ अशा प्रकारचा अनुराग प्रेम जाणतात. इथं प्रत्यक्ष आलिंगन नाही. प्रत्यक्ष काही कोणी दोन एकमेकांना भेटून आलिंगन देत नाहीत, पण आलिंगन आहे. हे आलिंगन कसं आहे? आपुला ठावो न सांडिता आलिंगीचे चंद्रू प्रगटता. हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. तसं आलिंगन आहे वक्ता जे सांगतो ते त्या गोष्टींचं, त्या बोलांचं श्रोता आपल्या अवधानाने आलिंगन देतो आहे, बोलाला झोंबतो आहे. का आपुला ठावो न सांडिता आलिंगीचे चंद्रू प्रगटता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. अशा प्रकारे अत्यंत हळुवारपणाने चित्त अत्यंत तरल असं करून या गोष्टीचा प्रतिपाद्य अशा विषयाचा प्रत्यक्ष म्हणजे श्रवण करत असतानाच अनुभव घ्यावा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ही जी भाषा आहे ही भाषा देखील आपल्याला समजायला हवी. ही एक अंतरयात्रा आहे. एक बाह्य यात्रा असेल, एक अंतरयात्रा असेल. जी बाहेरची यात्रा आहे ती केवळ तर्कानी चालेल, ती केवळ शब्दांनी चालेल, ती केवळ इंद्रियांच्या साह्याने चालेल. त्या बाहेरच्या यात्रेमध्ये मान मरातब, गाडी घोडा, बंगला अशी दृश्य फळं असतील. ही अंतरयात्रा आहे. ही अंतरयात्रा आत घेऊन जाणारी अशी असेल. ही केवळ शब्दांनी चालवता येणार नाही, तर्कानी चालवता येणार नाही, विचारांनी चालवता येणार नाही. ही मनाने चालवायची का? ही बुद्धीनी चालवायची का? तर मनाच्याही आत, बुद्धीच्याही आत, जीवभावाच्याही आत असं नेणारी अशी ही अंतरयात्रा आहे. जी बाह्य यात्रा आहे ती बाह्य यात्रा अंती काहीतरी कटू फल देते. मुलं झाल्यानंतर बरं वाटतं, ती ऐकेनाशी झाली की वाईट वाटतं. कटू फल देते अंतरयात्रा. स्वामीजी म्हणत असत की बंगला बांधला, श्रम साफल्य नाव दिलं आणि आत जातानाच जोरात ठेच लागली, तर आपण ज्या बंगल्यावर खूप प्रेम करतो तो बंगला आपल्याला ठेच लागली म्हणून वेदना देणार नाही असं होऊ शकत नाही. कटू आहे, कटू परिणाम आहेत. आणि त्या बंगल्यामध्ये राहणारा जो आहे त्याच्या मानसिकतेवरच ते सर्व अवलंबून राहील. नाव कितीही उदात्त दिलं तरी देखील हा तळमळेल, कदाचित सुखाची झोप याला येणार देखील नाही, असं देखील घडू शकतं. म्हणून जी अंतरयात्रा आहे ती अंतरयात्रा अमृताकडे घेऊन जाणारी आहे. जी अंतरयात्रा आहे ती सुखाकडं, शांतीकडं घेऊन जाणारी आहे. तिथं शब्द, विचार, तर्क, इंद्रिय ही कुचकामी आहेत. त्याचा सुरुवातीचा प्रवास जरूर शब्दांनी होईल अथवा तर्कांनी होईल, पण शब्दे वीण संवादिजे असंच करायला लागेल. कुठेतरी शब्द आणि त्यांच्या मर्यादा सांडून आपल्याला पलीकडे जाता येईल तरच हे समजेल. म्हणून आपल्या देह मनाला घेऊन श्रवणाला येऊन बसवणं ही गोष्ट बाहेरच्या यात्रेसारखीच आहे. ज्या बाह्य यात्रा आहे ती यात्रा संपली नाही श्रवणाला येऊन बसलो म्हणून. ती यात्रा तेव्हा संपेल की जेव्हा चित्ताला अति तरलपणा येईल आणि अति तरलपणामुळं
शब्दाच्या देखील मर्यादा सांडून जो शब्दाचा अर्थ आहे, शब्दार्थ आहे, त्याच्याशी ऐकणारा एकरूप होऊन जाईल. इंद्रियांना कळणारच नाही की कधी आनंद झाला. आनंद होणं ही जणू इंद्रियांची मक्तेदारी आहे. पण तसं काहीच न घडता इंद्रियांना विषयाचा कुठलाही भोग न भोगता आनंदाचा मात्र प्रत्यय येईल. अशा पद्धतीने हे श्रवण करावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जे श्रवण करावं ते जसं हळुवारपणाने तरल अशा चित्ताने श्रवण करावं, तसं आदरपूर्वक श्रवण करावं, श्रद्धेने श्रवण करावं. तरलपण येण्यासाठी देखील श्रद्धा आणि आदर हे उपयोगाचे आहेत. पण असलेले तरलपणा जर श्रवण करत असताना प्रतिपाद्य विषयाबद्दल आदर नसेल, जो बोलतो आहे त्याच्याबद्दल आदर नसेल, तर तरलपणा गमावून जे श्रवण होईल तशा श्रवणाने लाभ होणार नाही. अश्रद्धेने श्रवण होता कामा नये. आदरानेच श्रवण व्हायला पाहिजे. आणि आदर ही आंतरिक बाब आहे, आंतरिक गोष्ट आहे. ती आमच्या तर्कावर, आमच्या बुद्धीवर, आमच्या मनावर अवलंबून असलेली अशी गोष्ट नाही. ज्यांनी ती तर्कावर अवलंबून ठेवली त्यांना आदर ठेवायचा नाहीये. ज्यांनी मनावर अवलंबून ठेवलेली आहे त्यांना आदर वगैरे ठेवायचा नाहीये. जे असं म्हणतात की हळूहळू श्रद्धा बसेल, हळूहळू आदर निर्माण होईल, त्यांना आदराबद्दल आस्था नाहीये, श्रद्धेबद्दल आस्था नाहीये. त्यांना असंच तपासून पाहायचं आहे की खरोखरच मी श्रद्धा ठेवतो आहे तर ती व्यक्ती योग्य आहे का नाही हे मी पाहीन, तपासीन आणि मग श्रद्धा ठेवेन. तेव्हाच असे शब्द येतील की हळूहळू श्रद्धा ठेवेन, हळूहळू श्रद्धा बसेल. जेव्हा हळूहळू असं म्हणायचं असतं तेव्हा त्या क्षणाला श्रद्धा नसते. आणि निर्माण झालेली अंतःकरणामधली दोषदृष्टी हळूहळू ठेवण्यासाठी म्हणून बेस्ट जज मी आहे, ही दोषदृष्टी तुम्हाला श्रद्धा ठेवू देणार नाही. तुम्ही श्रद्धा ठेवू शकणार नाही. तुम्हाला जर श्रद्धा ठेवायची असेल तर एकदमच ठेवायला लागेल. जसं तुम्हाला माहित नाहीये तुमचे वडील कोण आहेत, तुम्हाला आईने सांगितलेलं आहे, समाजाने मान्य केलेलं आहे. चमत्कारिक बोलतो आहे असं समजू नका. ही श्रद्धेची गोष्ट आहे. तुमची श्रद्धा आहे माझे वडील आहेत, गोष्ट संपली. ही माझी आई आहे, तुम्हाला माहित नाहीये हिनीच माझं नेमकं पालन पोषण केलेलं आहे की नाही, तुम्हाला माहित नाहीये. तुम्हाला जेव्हा समजतं तेव्हापासून तुम्हाला त्याची जाणीव आहे. पण तुम्हाला समजतं त्या रेषेच्या आधीपासून, त्या बिंदूच्या आधीपासून ती आपलं पालन पोषण करत आलेली आहे. श्रद्धाच आहे. कारण खरोखरच अनेक मुलांना आपल्या आईबद्दल काही ठाऊक नसतं. आणि तरी देखील ज्या घरामध्ये ती राहतात त्या घरामध्ये आई म्हणूनच ती त्या पद्धतीने पाहतात आणि त्या मुलाला पूर्ण भरोसा, पूर्ण विश्वास, पूर्ण श्रद्धा अशी तिच्या पोटच्या बाळासारखीच मिळालेली असते. म्हणून श्रद्धा आणि आदर या गोष्टींनीच श्रवण करायला शिकायला पाहिजे. आणि असं श्रवण सद्गुरूंकडे होऊ शकत असल्यामुळेच सद्गुरूंकडून श्रवण करायचं. अगदी सुरुवातीला आपण जो पाहिला विषय, आणि जर श्रद्धा नसेल तर श्रवणाचं काय होतं? चुकत असलेल्या गोष्टी देखील तुम्हाला सांगायला पाहिजे. एक संस्था होती ज्या संस्थेमध्ये स्वामीजी स्वतः काम करत असत आणि पुण्यातले चांगले चांगले असे लोक येऊन ती संस्था चालवत असत. काही उत्तम तत्वचिंतक होते, काही उत्तम साधक होते, अशा प्रकारचे लोक होते.
आणि काही तथाकथित किंवा संत असे देखील होते त्याच्यामध्ये असणारे. स्वामीजी आम्हाला तिथं श्रवणाला पाठवत असत. ते स्वतः देखील तिथे येऊन बोलत असत. तर घडत असं असे की ते कार्यक्रम जर 2 दिवस असत तर दुकानाला सुट्टी असेल तेवढ्या ह्याच्यात स्वामीजी येऊन जात असत आणि आम्हाला सांगत असत, बसा, ऐका, तुम्हाला समजून देत की कसं काय बाहेर बोललं जातं इत्यादी. तुम्ही जे श्रवण करता ते काय करता वगैरे. आणि मग प्रश्नोत्तरांचे कार्यक्रम असतात. त्या कार्यक्रमांमध्ये प्रश्न विचारायला देखील सांगत असत की तुम्ही जा, त्यांना प्रश्न विचारा. आणि आम्ही काही मंडळी, काही मुलं जाऊन तिथं प्रश्न विचारत असू. काही उत्तरं तर मला अशी आठवत आहेत की तिथं जी उत्तरं दिली गेली तशीच उत्तरं, साधारण तशीच उत्तरं, शब्द वेगळे असतील पण भाव तसाच व्यक्त होणारी अशी उत्तरं नंतर स्वामीजींनी आम्हाला दिली. पण जेव्हा आम्ही त्यांच्याकडून उत्तरं घेत होतो तेव्हा आम्ही जणू परीक्षा पाहत होतो की काय बोलतायत ते तरी पाहावं. असं असल्यामुळं त्यांच्या उत्तरांमुळे आमचं समाधान होत नव्हतं. आमचे पुन्हा प्रतिप्रश्न असत त्याबाबत. असं 2-1 वर्ष चालू होतं. एकदा मी स्वामीजींना असं म्हणालो की काही उत्तरं मग नंतर सत्संगात तुम्हाला विचारली तर त्यांनी दिली तशीच तुम्ही उत्तरं दिली असं लक्षात आलं तर मला असं वाटतं की तिथं वितंड वाद घालण्याची बुद्धी आमच्या ठिकाणी निर्माण होते आहे की काय. आम्ही तिथं जाऊन ऐकतो पण बायस असं ऐकतो की काय, जी उत्तरं आम्ही घेतो ती. कारण खरंच काही उत्तरं खूप चांगली असायची, काही न पटणारी असायची. तेव्हा स्वामीजी म्हणाले की आपल्याला हा प्रयोग थोडा काळच करायचा आहे. ज्या ठिकाणी आपली श्रद्धा बसू शकत नाही तिथून आपण जरी चांगलं ऐकलं तरी शंका निर्माण होते. आणि मग नंतर खरोखरच त्यांनी ते सगळं बंदही केलं. ते मंडळच स्वामीजींनी त्याच्यातून अंग काढून घेतल्यानंतर विसर्जित देखील झालं. त्याचे कुठं कार्यक्रम नंतर होईन असे देखील झाले. कारण मुख्यतः श्रोतृवर्ग इथूनच जाणारा असा होता. मला सांगायचं आहे हे की स्वामीजींनी हे लक्षात आणून दिलं की श्रद्धा आणि आदरपूर्वकच श्रवण करायला हवं. आणि ही श्रद्धा तुमची माझ्या ठिकाणी असल्यामुळं मी जे सांगतो ते जसंच्या तसं तुम्ही ऐकता आणि तशीच उत्तरं जर दुसरीकडून तुम्ही घेतली तर तुम्ही ती तशी ऐकत नाही, त्या भावाने ऐकत नाही. हे विचारलं म्हणून त्यांनी सांगितलं. जर विचारलंच नसतं तर त्यांनी ते एकतर्फी बंद केलं असतं. मग कळलंही नसतं की का बंद केलं आणि आपलं काय चुकत होतं. पण हे चुकत होतं की जे ऐकलं जात आहे त्या ठिकाणी तारतम्य देखील बाळगलं जात नव्हतं. जी उत्तरं सर्वसाधारणपणे पटणारी नाहीत त्याच्याबरोबर उत्तम उत्तरं देखील गोवली जात होती. याचं कारण अश्रद्धा, अनादर. म्हणून श्रद्धाच हवी, आदरच हवा. आणि हा श्रद्धा आणि आदर हा भाग असाच एकदम स्वीकारायला हवा की जसं आपण गुरुजनांना स्वीकारतो. आपल्याला माहित नसतं, त्यांच्या ज्ञानाची कोणतीही परीक्षा माहित नसते, पण आपण कॉलेजमध्ये जातो आणि निश्चिंत असतो की वर्षभर हे आपल्याला विषय शिकवणार आहेत. आपण पूर्ण श्रद्धेने आदराने त्यांच्याकडे पाहिलेलं असतं. गोष्ट संपते. आपण आपल्या आई वडिलांकडे पाहिलेलं असतं. एकदम श्रद्धा, हळूहळू श्रद्धा अशी गोष्ट जो बोलतो, हळूहळू विश्वास अशी गोष्ट जो काढतो तो अश्रद्धेच्या मार्गाने पुढे जात असतो. तो श्रद्धेच्या मार्गाने निघालेला नसतो. आणि कालांतराने असं लक्षात येतं की तो खरोखरच अश्रद्धेच्या मार्गावर पोहोचून बाद झाला, नाहीसा झाला, संपला. त्यांनी आपल्या स्वतःला बाद करून घेतलं. परिते करीती ऐसे अभिमानू दवडुनी देशे अश्रद्धेने पाहून श्रद्धा ठेवता येत नसते आणि अश्रद्धेने पाहण्याच्या आधी बुडाशी अधिष्ठानभूत असणारा असा आपला दुर्गुण म्हणजे अभिमान.
परी ते करीती ऐसे अभिमानू दवडुनी देशे. अभिमान अथवा अहंकार अथवा मी परीक्षा करणार आहे, मला समजेल की काय आहे ते, अशा प्रकारे पाहण्याची वृत्ती. अभिमानू दवडुनी देशे एकाचिया विश्वासे टेकती बोला. अभिमान दूर देशी दवडून ज्यांच्याकडून आपण श्रवण करतो आहोत त्यांच्या श्रवणाच्या ठिकाणी विश्वास ठेवून एकाचिया विश्वासे टेकती स्थिरावतात, आश्रय घेतात, विश्वासपूर्वक आश्रय घेतात त्यांच्या कथनाचा. टेकती बोला. मात्र तो कसा असायला पाहिजे? जे हिताहित देखती, हानी कणवा घेपती, पुसोनी शेणू हारपती, देती सुख. सद्गुरूंचंच वर्णन आहे. जे हित आणि अहित हे पाहून उपदेश करतात. कोणाचं हित आणि कोणाचं अनहित, ऐकणाऱ्याचं हित आणि ऐकणाऱ्याचं अनहित. तो स्वार्थी नसला पाहिजे, द्रव्य लालची नसला पाहिजे, मानाकरता सांगणारा नसला पाहिजे. बोलणारा जो आहे तो अमुक ठिकाणी प्रवचनाला येतो, इतक्या दिवसांचे इतके रुपये आणि आमची पुस्तकं कॅसेट्स इत्यादी इतकी खपून किमान वर इतके हजार तरी मिळाले पाहिजेत, म्हणजे या 5-7 दिवसांमध्ये 70,000 रुपयाची माझी अपेक्षा आहे. स्वतःचं हित पाहतो आणि दुसऱ्याच्या पुढे बोलतो. त्याचं बोललेलं ऐकायला जायचं कारण नाही. जे हिताहित देखती, मी हे जेव्हा ऐकतो तेव्हा आश्चर्यचकित होतो. एवढी प्रवचन स्वामीजींनी केली, कधी अशी गोष्ट काढली नाही की माझी एवढी पुस्तकं खपली जावी तेवढं तुम्ही बघा, एवढ्या कॅसेट्स माझ्या विकल्या गेल्या पाहिजेत एवढं तुम्ही बघा, इतकं मानधन मला मिळालं पाहिजे, कारण मी खूप मोठा एक प्रतिष्ठान किंवा प्रोजेक्ट काढलेला आहे आणि त्या प्रोजेक्ट करता म्हणून मला पैसे हवे आहेत. माझ्या स्वतः करता काही नको, पण हा भुगावचा साधकाश्रम आहे ना, तर तो वाढवण्यासाठी म्हणून मला पैसे पाहिजे, तुमच्याच करता पैसे पाहिजे. ही कोणतीही गोष्ट नाही. जेव्हा तशी वेळ आली तेव्हा त्यांनी उघड तसं आवाहन केलं. त्या गोष्टी संपल्या तेव्हा बंद केलं की आता पैसे नकोत, आणि तेही कार्यापुरतं, गरजेपुरतं असंच त्यांनी सर्व निर्माण केलं. म्हणून स्वतःचं हित आणि स्वतःचं अनहित पाहून बोलणारे खूप आहेत, पण समोरच्याचं हित आणि समोरच्याचं अनहित पाहून तशा प्रकारे उपदेश करणारे असे असले पाहिजे. जे हिताहित देखती, हानी कणवा घेपती, पुसोनी शिणू हरिती, देती सुख. जी काही हानी होत असेल श्रोत्याची बाहेरच्या संसारामुळं, त्याची झळ श्रोत्याला बसत असेल तर ती त्याच्याकडे चौकशी करून बोलून ते हलकी करतात. त्यांचं मन देखील तरल होईल, हळुवार होईल याकरता ते प्रेम वाटतात, प्रेम देतात, कणव बाळगतात, त्याला जे हवं आहे ते देण्याचा प्रयत्न करतात. मात्र ते आंतरिक आतून कामनिक नसतात, ते कामाकरता प्रेम करत नाहीत. जे हिताहित देखती, हानी कणवा घेपती, पण ते कणव बाळगतात. जी हानी असेल झालेली तर ती हानी दूर करण्याचा देखील ते प्रयत्न करतात. पुसोनी शिणू हरिती, विचारतात कसं चाललंय, काय अडचण आहे. आणि अडचणीवर सहानुभूतीपूर्वक बोलून कुठलाही चमत्कार नाही, होईल असं म्हणणं नाही. काळजी करू नकोस, होईल, मुलगा पास होईल, तुझ्या मुलाला मुलगा होत नाहीये ना, होईल मुलगा, ये ऐकायला, अशी खोटी आश्वासनं देत नाहीत. पुसोनी शिणू हरिती, ते चौकशी करतात.
तो जो शीण असेल तो शीण पेशंटली ऐकून घेतात. दुःख सहनशीलतेने जो ऐकून घेतो त्याच्या ऐकून घेण्यामुळेच दुःख हलकं होतं. दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी म्हणून कोणती जादूची कांडी त्यांच्यापाशी नसते. पण सहनशीलतेप्रमाणे माझा याचा काय संबंध, मला का बरं हा त्रास देतोय सारखा, असं सांगून असं न बोलता ते सतत त्याच्याशी बोलत राहतात न कंटाळता. आणि हे सर्व ऐकल्यानंतर जो उपाय असतो तो उपाय मात्र बोधाचा असतो. शीण जर हरायचा असेल तर जो उपाय सांगतात तो उपाय विवेक, बोध, संसाराची एकूण जी रहाटणी आहे तर ती लक्षात घेऊन त्याच्यापासून दूर कसं व्हायला पाहिजे ते संतांची उदाहरणं देतील. रामचंद्रांचं, गोपाळकृष्णांचं उदाहरण देतील. देवादिकांना, अवतारादिकांना देखील दुःख चुकली नाहीत असं सांगतील. आपल्याला त्या मनाने आलेली दुःख अल्प स्वल्प आहेत असं लक्षात आणून देतील आणि शीण नाहीसा करतील. जे हिताहित देखती हानी कणवा घेपती पुसोनी शिणू हरिती देती सुख. आणि त्यांच्यापासून सुख मिळतं. तयांचे मुखे जे जे निघे तेतुले आदरे चांगे ऐकोनिया अंगे मने होती. कसे शब्द आहेत बघा. तयांचे मुखे जे जे निघे, सगळं ऐकले. माझा तर असा अनुभव आहे, एक गृहस्थ माझ्यापाशी आले आणि त्यांनी आधी त्यांची पारमार्थिक अशी बाजू सांगितली, आलेले अनुभव सांगितले, त्यांच्या कल्पनेप्रमाणे अनुभव. आणि मग मुलगा कसा वागतो, सून कशी वागते याबद्दल सगळं सांगितलं. मी सर्व केवळ ऐकून घेत होतो, बोललो तर काही नाही, अजिबात बोललो नाही, फक्त ऐकून घेत होतो. असं का, अरे रे, असं म्हणत होतो. आणि परत जाताना त्यांनी माझ्या अगदी प्रेमादराने हात हातात घेतले, हलवले. ते म्हणाले की तुमच्याशी बोलून मला खूप बरं वाटलं, खूप हलकं हलकं झालं असं वाटलं. तुम्ही मला जे काही सांगितलं त्यामुळे मला खूप समाधान वाटलं. अगदी उठताना मी म्हटलं की साधनाच खरी, बाकी आपण किती हे करणार, याच्यात फार लक्ष नको द्यायला. एवढेच फार तर मी शब्द बोललो. जवळपास 25 मिनिटं मी त्यांचं सगळं ऐकून घेत होतो. ते म्हणाले की असा संवाद माझा कोणाशी झालाच नव्हता. प्रत्यक्षात संवाद म्हणजे ते एकटेच बोलत होते, मी त्यांच्याशी अजिबात बोललो नाही. पण तरी उठताना ते खूप समाधानी होऊन गेले. मी फक्त म्हणालो की साधना करायला पाहिजे, याच्यावर आपण किती विश्वास ठेवणार, एवढेच फार तर शब्द मी बोललो असेल. शीण हरण करणं. एकदा मी स्वामीजींना थोडासा एका विशिष्ट परिस्थितीबद्दल निराश होऊन ते मला मंगळवारी बोलवत असत, 15 दिवसांनी एकदा असं. थोडस निराशा अशी माझ्या शब्दामध्ये होती. एक कुठला तरी तात्कालिक प्रसंग होता आणि लोक असं का करतात असं. स्वामीजी म्हणाले की बरीचशी कामं केवळ दिलाशाने होतात. आपण ऐकून घ्यायचं आणि दिलासा द्यायचा एवढ्यानी होतात. तर त्याच्याऐवजी तूच निराश होऊन उपयोग काय? तू निराश होण्याचं काही कारण नाही, केवळ दिलासा देणं एवढ्यानी होतात. कारण शुद्ध परमार्थाकरता आलेले थोडे असतात, बाकीच्यांना केवळ दिलासा पुरतो. काही काळजी करू नका, होईल सगळं, थोडा भरोसा ठेवा, अशा दिलाशाने होतं असं म्हणाले. हा दिलासा अत्यंत प्रेमाने ते देत असत आणि वर 2 बोधाच्या गोष्टी फक्त सांगत असत. तयांचे मुखे जे जे निघे तेतुले आदरे चांगे ऐकोनिया अंगे मने होती. पण त्यांच्या ठिकाणी साठलेली अशी भावना मोकळी झाल्यानंतर
अत्यंत आदराने जे 4 शब्द ते श्रवण केल्यानंतर ते ऐकून देखील अंगे मने होती. आदरपूर्वक ऐकल्यानंतर जो ऐकणारा आहे तर तो एकरूप होऊन जातो. हळूहळू कालांतराने, हळूहळू याचा अर्थ प्रकृतीचा जेवढा जोर असेल, जर एकदम टाकून देता आलं तर एकदम मोकळा होऊन जाईल. आपण हा विषय पुढच्या वेळेला पाहू. खरंच या गोष्टी इतक्या चांगल्या आहेत. मला असं वाटतं की मूळ परमार्थ आपण जो ऐकत असतो तर त्याला खूप सपोर्टिव्ह अशा या गोष्टी आहेत. याच्यामध्ये साधनेच्या अनेक युक्त्या आहेत, ऐकण्याच्या संबंधीच्या युक्त्या आहेत आणि मुख्य म्हणजे स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी हे सगळं सांगितलेलं आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 तो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा यशेम देवहितं यदायु. ॐ शान्ति शान्ति शान्ति. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर